नमस्कार, मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। पावसाळ्यामध्ये गरम गरम भजे, वडे किंवा मग पकोडे खाण्याची मज्जाच वेगळी असते। पण पकोडे कसे एकदम कुरकुरीत, इथे व्हिडिओमध्ये तुम्ही हा आवाज ऐकताय ना, असे कुरकुरीत आणि सोबतच खमंग असायला हवेत। आज आपण पत्तागोबीचे खूपच क्रिस्पी व चवदार पकोडे बनवित आहोत। असे पकोडे जर तुम्ही एकदा खाल्ले तर गोबी मंचुरियन पण विसरून जाल, इतके टेस्टी व खुसखुशीत होतात व ज्यांना पत्तागोबी आवडत नाही तेही आवडीने खातात। चला तर मग जास्त वेळ न घालविता व्हिडिओला सुरुवात करू। मी ही 2 वाटी म्हणजे साधारण 250 ग्रॅम इतकी पत्तागोबी स्वच्छ धुवून आणि मग अशी बारीक उभी कट करून घेतलेली आहे। अशी लांब सडक कट करून घेतली की पकोडे एकदम लच्छेदार होतात आणि ते खायलाही खूप खुसखुशीत लागतात। आता यामध्ये 2 मध्यम आकारामधले उभे कट केलेले कांदे टाकायचे आणि ते पण असे एकदम मोकळे करून घ्यायचे। याची प्रत्येक पाकळी अशी मोकळी करायची। मग यामध्ये 2 हिरव्यागार बारीक कट केलेल्या मिरच्या टाकायच्या, 1 चम्मच ओवा टाकायचा, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच भाजलेली जिरे पावडर, 1 चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला। इथे तिखट आणि हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार मीठ घ्यायचं आहे। मी इथे 1 चम्मच इतकं मीठ घेतलेलं आहे। पकोड्याला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी 4 चम्मच तांदूळाचं पीठ घ्यायचं, यामुळे पकोड्याला खूपच छान खुसखुशीतपणा येतो। आता यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पण यातला आपण सुरुवातीला अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त बेसन पीठ घेऊ आणि मग आपल्याला जर गरज वाटली म्हणजे एक वेळेस पकोड्याचं हे सर्व पीठ मिक्स करून पाहू, मग त्यानंतर गरज पडली तर बाकीचं पीठ घेऊ। इथे 2 ते 3 चम्मच बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर घ्यायची, याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ म्हणजे आपल्याला हे प्रॉपर मिक्स करता येईल। इथे हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपल्याला हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या ह्या पत्तागोबीमध्ये हे सर्व मसाले आणि हे जे तिखट आहे हे चांगल्या रीतीने लागले जाईल। अशा पद्धतीने हे एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, असं हाताने एकदम घासून, म्हणजे असं मिक्स केल्यामुळे याला थोडासा ओलसरपणा येतो। मग त्या हिशोबाने आपल्याला यामध्ये पाणी किती टाकायचं याचा अंदाजा येतो, म्हणून याला व्यवस्थित असं मिक्स करून आणि घासूनच एकत्र करायचं आहे। मग आता यानंतर यामध्ये आपल्याला हिशोबाने पाणी टाकायचं आहे। एकदाच खूप पाणी न टाकता थोडं थोडंसं पाणी टाकून याला चांगलं मिक्स करायचं। मग यानंतर एक वेळेस हातावरती घेऊन पाहायचं, जर आपला पकोडा व्यवस्थित हातावरती बसत असेल तर ठीक, नाही तर मग परत यामध्ये आपण जे साईडला ठेवलेले पीठ आहे ते टाकून द्यायचं आणि परत थोडा थोडासा पाण्याचा वापर करून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मग आता परत एक वेळेस आपण याला हातावरती घेऊन चेक करू। हे पहा, जर असं हातावरती घेतल्यानंतर याचा छान पकोड्याचा जर गोळा तयार होत असेल तर आता या वेळेला लगेच पकोडे तळून घ्यायचे। हे मिश्रण एकदा बनवून घेतल्यानंतर याचे लगेच पकोडे बनवायचे, नाहीतर हे पीठ लगेच सैलसर होऊन जातं। तर इथे मीडियम फ्लेमवरती अगोदर तेल गरम करून घ्यायचं आहे, मग त्यामध्ये 8 ते 10 पकोडे एकदम हलक्या हाताने सोडून द्यायचे आणि मीडियम फ्लेमवरतीच याचा छान सोनेरी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं। पकोडे पलटते वेळेस आपणाला अशा काटा चम्मचाचा वापर करायचा आहे, म्हणजे हे तुटत नाहीत आणि पकोड्याचे हे सर्व लच्छे चांगल्या रीतीने राहतात। जर आपण झारीने हे पलटलं तर मग एखाद्या वेळेस याचे हे छान असे निघालेले पकोड्याचे तार तुटू शकतात, म्हणून याला हलक्या हाताने काटा चम्मचने दोन्ही बाजूनी पलटवून घ्यायचं। पकोडे हे कधी पण मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ते बाहेरून जितके क्रिस्पी होतात आतूनही तितकेच क्रिस्पी लागतात। जर हाय फ्लेमवरती आपण पकोडे फ्राय केले तर मग ते खुसखुशीत लागत तर नाहीतच, पण आतूनही चांगल्या रीतीने फ्राय होत नाहीत। म्हणून मीडियम फ्लेमवरती असे पकोडे फ्राय केले की हे पहा, म्हणजे असं आतमध्ये खूप गच्च असं पीठही दिसत नाही आणि ते खायला क्रिस्पी तर लागतात आणि ते जास्त वेळही खुसखुशीत राहतात। बरेचसे लहान मुलं व मोठ्या माणसांना पत्तागोबी बिलकुल आवडत नाही, पण जर असे पकोडे बनवले
तर तेही नक्की आवडीने खातील. हे खायला जितके टेस्टी आहेत ते तितकेच पौष्टिकही आहेत. मी इथे दुसऱ्या वेळेसही मीडियम फ्लेमवरती एकदम छान खुसखुशीत आणि क्रिस्पी असे पकोडे फ्राय करून घेतलेले आहेत. रिमझिम पाऊस सुरू असताना एकदम झटपट म्हणजे 5 मिनिटांमध्ये तयार होणारे हे कोबीचे पकोडे गाड्यावर व ठेल्यावरती भेटतात त्यापेक्षाही खायला एकदम चविष्ट आणि चवदार असे होतात. तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून पहा. मंचुरियनपेक्षाही एकदम चटपटीत आणि खमंग असे पकोडे पाहता क्षणी कोणालाही खावेसे वाटणारे, खाल्ल्यानंतरही लक्षात येत नाही की हे आपण पत्तागोबीचे पकोडे बनवलेले आहेत. याच्या आवाजावरूनच लक्षात येत आहे की हे किती क्रिस्पी झालेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.